कुर्ला अपघातात माणुसकी म्हणून जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची धावपळ दिसली, तर दुसरीकडे बुधवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे एकाने मृत महिलेच्या हातातील सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा प्रकारही समोर आला. अपघातग्रस्त बसने डॉक्टर आंबेडकर नगर येथे कमानीला धडकून थांबण्याआधी फातिमा अन्सारी या महिलेला चिरडले होते. ही महिला नगराला लागून असलेल्या देसाई क्लिनिकमध्ये आया म्हणून काम करते. बसखाली तिचा देह अडकून पडला होता. जमलेली गर्दी तो बाहेर काढण्याच्या बेतात असताना एक हेल्मेटधारी तरुण तिथे आला आणि त्याने फातिमा यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या उतरवण्यास सुरुवात केली. गर्दीतून त्यास विरोधही केला गेला. मात्र या महिलेचा मोबाईल फोनही माझ्याकडे आहे, तिच्या घरच्यांचा फोन आला तर मोबाईल सोबत तिचे दागिने देईल, असे हा तरुण सांगताना दिसला. नेमका काय हा प्रकार याचा तपास पोलीस करतायत. मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असताना सोमवारी संध्याकाळी मात्र सुन्न करणारी घटना घडली. कुर्ला येथील बाबा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल जखमींना सोमवारची संध्याकाळ एखाद्या भयान दुःख स्वप्नासारखी वाटते. दरम्यान शिव रुग्णालयात दाखल केलेल्या 7 जखमींपैकी मोहम्मद इस्लाम मोहम्मद निजाम अन्सारी वय वर्ष 49 यांचं निधन झालं. जखमी आलम मेहता वय वर्ष 22 त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. फजल रहमान यांच्या छातीत रक्तस्राव झाला असून कमरेचे हाडही मोडले आहे. या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुद्दू कुमार वय वर्ष 16 त्याच्या डोक्याला मार लागला असून मस्तान शेख 29 वर्ष याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पंकज कुमार सिंग वय वर्ष 30 यांच्या डाव्या डोळ्याला तर मोहम्मद साजिद वय वर्ष 23 यांच्या हाताला दुखापत झाली. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी सांगितलं.